राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि निर्धार मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले, ज्यांच्या वक्तृत्वामध्ये कर्तृत्वाची जोड आहे, ज्यांच्यामध्ये गरजवंतांचं पितृत्व स्वीकारण्याची धमक आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेने, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या युवकांनी ज्यांचं नेता म्हणून हे नेतृत्व मान्य केलं, असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, रायगडचे भाग्यविधाते, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी प्रेमापोटी उपस्थित राहिलो, ते आदरणीय राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर आदितीताई या कार्यक्रमाला काही कामामुळे उपस्थित राहू शकलं नाही, पण एक पालकत्वाची जबाबदारी कायम जिने पेलली आणि आमच्या महिला बालकल्याणच्या मंत्री म्हणून अतिशय खंबीरपणे त्या काम करतात अशा आदितीताई तटकरे, ज्यांनी युवकांना एकत्र घेत अतिशय उत्साहामध्ये आदरणीय दादांचं, तटकरे साहेबांचं स्वागत करत एकदा दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच युवकांचं, ज्यांचं भविष्य, उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या हातामध्ये आहे, तो युवक दादांसोबत आहेत, असे सुधाकरजी घारे अतिशय उत्तमरित्या नियोजन करत चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं. त्यांच्या या वाटचालीसाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. दत्ताजी मसुरकर, मधुकरजी पाटील, उमाताई मुंडे, अशोकरावजी बोपतराव, हनुमंत शेटजी पिंगळे, सायलीताई दळवी, अंकितजी साखरे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने दादांवरती प्रेम करणारा, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांवरती प्रेम करणारा कार्यकर्ता आणि सायंकाळची वेळ स्वयंपाकाची असून सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या महिला भगिनींनो आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, ज्यावेळी असुरी विचारांचा प्रभाव वाढतो त्यावेळेस आदिमाया आदिशक्तीचं रूप अवतार घेतं आणि म्हणून आदरणीय दादा, मला आवर्जून सांगावं असं वाटतं की 50% आरक्षण जरी आम्हाला दिलं असेल तरी पुरुषांपेक्षा महिलांची संख्या कायम मोठ्या प्रमाणात दिसते. ही सकारात्मक ऊर्जा कायम तुमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जात असताना, फिरत असताना ही सगळी सकारात्मक ऊर्जा येणाऱ्या यशस्वी वाटचालाची नेतकीच आपल्याला खात्री देते. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, नेता वही है जो हालात को हार कर जनता की तकदीर बदल दे. आजच्या आपण केलेल्या प्रेमाने स्वागत, अफाट उत्साहामध्ये, ज्या पद्धतीने जल्लोष, आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सगळेजण जमलात, त्याचाच अर्थ आदरणीय दादांनी जो काही निर्णय घेतला, या निर्णयासमवेत आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. दादांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत येत असताना आपण या निर्णयापर्यंत, शेवटपर्यंत राहणार असं सांगा सुधाकरजी घारे युवकांचं प्रतिनिधित्व करत आपण अतिशय सकारात्मक विचार मांडत असताना उद्याच्या समाजाची दिशा ठरवण्यासाठी दादांना पाठिंबा दिला. दादांनी जो निर्णय घेतला तो निर्णय राज्याच्या विकासासाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, दुर्बलांसाठी, आणि म्हणून गेले काही दिवसापासून दादा जे काही निर्णय घेतात त्याचं परिवर्तन समाजामध्ये होताना आपल्या सगळ्यांना दिसतं. गेले अनेक दिवसापासून दादांच्या निर्णयामध्ये काम करत असताना दादांचं मंत्रिमंडळ असेल, आम्ही सगळेजण असेल, जनता दरबारच्या माध्यमातून मंत्रिमंडळातला 18 पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन दादांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं. एकमेव असा नेता आहे ज्यांनी सगळ्या समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन आपलं मंत्रिमंडळ उभं केलं आणि दाखवून दिलं की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक मंत्रिमंडळ स्थापन करतो. जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत ही भावना मनामध्ये ठेवून पक्ष कार्यालयामध्ये दररोज या मंत्री महोदयांचा जनता दरबार होतो. ग्रामीण भागाच्या आदिवासी वाड्या, वस्त्या आणि पाड्यांवरची गरीब जनता तिथपर्यंत येत असताना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्राधान्य दिलं जातं. हे केवळ यासाठी की ज्या समाजामधून आपण नेतृत्व करतो, ज्या समाजामधून आपण आलो, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आणि ही जमक दादांमध्ये आहे. दादांची निर्णय क्षमता आपल्या सगळ्यांना माहिती. माझा महाराष्ट्र दौडत राहिला पाहिजे, माझ्या महाराष्ट्राची वाटचाल झाली पाहिजे, या ठिकाणी ज्यांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे म्हणून पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणारे दादा. पण दादांच्या आजारपणाचं देखील राजकारण काही लोकांनी केलं. खरं तर ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची फार चिंता पडली आहे ते आराम यात्री आता संघर्ष यात्रा काढण्यात गुंतले आणि म्हणून काहींनी तर दादा तुम्ही काय करता हा प्रश्न विचारला. तू कुठे काय करतेस म्हणून अशी एक कविता मी पोस्ट केली, तू कुठे काय करतोस. त्याच्यातली एक कडवं मला आदरणीय तटकरे साहेब लिहायचं राहिले की काय होतं माझं. त्याच्या पुढे मला असं वाटतंय, दिवा विचारतो जळणाऱ्या वातीला, तू कुठे काय केलंस. आणि म्हणून दादा स्वतःसाठी
समाजासाठी झिजत राहिलेत, पण आज त्यांना विचारलं जातं की पक्षासाठी काय केलं. हा महाराष्ट्र जाणतो. तुम्ही जरी काही प्रश्नांची उत्तरे दिली असली तर या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की देशाची, राज्याची आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य घटकांची जी काही गरज आहे, जे काही प्रश्न आहे ते सोडवणारे आदरणीय दादा हे नेतृत्व आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटतं, समाजामधील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र येत असताना दादांनी घेतलेल्या निर्णयासमेत आपण बरोबर राहिलात. मला आदितीताईंचं या निमित्तानं कौतुक वाटतं. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्मानंतर तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत 18 वर्षापर्यंत तिला आर्थिक सुबत्ता मिळाली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सबलीकरण, सक्षमीकरणाचा पाया रचला गेला पाहिजे. म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीची योजना आदरणीय दादा आणि इतर मंत्रिमंडळ महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आणली आणि याचा लाभ महाराष्ट्राच्या जनतेला मिळतोय. खऱ्या अर्थानं फक्त बोलणं, करणं नाही तर करून दाखवणं हे दादांचं प्रतीक. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्यांमध्ये आपण सगळे दादांबरोबर आहात. घड्याळात तेच वेळ नवी घेऊन खऱ्या अर्थानं नव्या वेळेसोबत नवी दिशा घेऊन विकासाचे निश्चित ध्येय गाठण्यासाठी निर्धार केलेला आहे. या सगळ्यांमध्ये आपण सगळेजण दादांच्या या निर्णयासोबत आलेला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला दादांच्या निर्णयासमोर आपण सगळेजण राहिलात आणि एकदा दाखवून दिलं की दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत. तशाच पद्धतीचे निर्णय येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्राची जनता देईल आणि पुन्हा एकदा दाखवून देईल की दादांनी घेतलेला निर्णय योग्य होता, याची आम्हाला खात्री वाटते. शेवटी पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं यावरती वाद होत राहतील, पण पक्ष ज्याचाच, वही हकदार है किनारों के, वही हकदार है किनारों के, जो बदल दे बहाव धारों के. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.